हरभऱ्याची आम जी असते किंवा मुळाला जे गाठी तयार होतात त्या आल्यासाठी जरा फायदे असतात आणि आलं लागतं तेवढं त्याला डोळ्यांची संख्या जास्त राहते. म्हणजे ज्यावेळी तुम्ही मोड करता म्हणजे एखादी आपण बेनं घेऊन गेलोय बाबा साफ केलं किंवा लावायचे वेळी जे मजूर लोक मोड करतात तर त्याला डोळ्यांची संख्या जरा जास्त पाहिजे, 2 डोळे 3 डोळे. सुपरोटीचा तणनाशकाचा वापर केला असेल तरी सुरळे होतात. 0050 पोटॅशियम प्रमाण वापरलं असेल जास्त पोटॅशियम सोनाट 0050 तरी सुद्धा सुरळे होतात. म्हणजे एक बांडीला स्प्रे घेतो एकरी 20 ते 25 पंप. ह्या बांडीला असा आडवा धरून मारतो एकरी 20 ते 25 पंप. एक तुमचं 60-70 दिवसानंतर एक 7-8-9 बांडीचं प्रमाण झालं एका कुडीला, तर तो स्प्रे आम्ही चालू करतोय 20 ते 25 दिवस बॅकग्राऊंड. नमस्कार, मी धनश्री शितोळे तुमच्या सर्वांचं स्वागत करते ॲग्रिकल्चर सागा या चॅनलमध्ये. आज आपण बोरखळ या गावात आलेलो आहोत आणि इथे 3 शेतकरी आहेत. अमित रसाळ, शैलेश पाटील, शिवराज पाटील. हे तिघंही 5 वर्ष झालं आल्याची शेती करत आहेत. जेव्हा या गावामध्ये फक्त 5 एकर आल्याची शेती केली जात होती तेव्हापासून ते लोक आल्याची शेती करतात. आता या पूर्ण गावामध्ये 50 एकर आलं शेतकरी घेत आहेत आणि सगळ्यात जर बोलायला गेलं तर एवढे छान पद्धतीने करतायत की त्यांनी आत्तापर्यंत गुंठ्यामागे 750 किलोच्या वरती आलं काढलेलं आहे आणि ते बियाणं म्हणून पण भरपूर प्रमाणात देत आहेत आलं. आज त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की ते कुठल्या पद्धतीने लागवडीसाठी काळजी घेतात. आपण पूर्ण मार्केटपर्यंतचा व्हिडिओ नाही पाहत आहे, पण लागवडीसाठी ते काय काळजी घेतात आणि ते बियाण्यांसाठी जर तुम्हाला आलं तयार करायचं असेल तर तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, कसं तयार केलं पाहिजे आणि बियाणं कुठल्या क्वालिटीचं पाहिजे जेव्हा तुम्ही देता मार्केटमध्ये, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन जे काही अपडेट असतील, व्हिडिओ आपले नवीन येत असतील ते तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळतील. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओसाठी. सर, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही सगळे किती वर्ष झालं आल्याची शेती करताय? साधारणतः एक 5 वर्ष झालं आम्ही आली शेती करतोय. अच्छा, तुम्ही पण सर? 5 वर्ष झाले. आणि मग आलं पीक घेण्या अगोदर तुम्ही रानात ह्याच सेम रानात काय घेतलं, दुसरं कुठलं पीक घेत होता? याच्या अगोदर शक्यतो आता ह्याच्यामध्ये ऊस आला आहे, पण 5 वर्षात जसं जमेल तसं प्रत्येकाने कसं आहे हरभरा वगैरे करायचा प्रयत्न केलेला आहे. पण आता जर ऊस उशिरा तुटला तर हरभरा पीक करून उशीर होतो, त्यामुळे प्रत्येक वेळेस हरभरा करणं पॉसिबल नाही झालेलं. आता ह्या क्षेत्र जे केलेलं आपण यंदा, याला मी नव्हता हरभरा केलेला, पण 2 वर्षापूर्वी शिवराज पाटलांनी केलेला होता. म्हणजे हरभरा केला तर रिझल्ट प्लसच आहेत असं मोकळं रान तापण्यापेक्षा. अच्छा, तुम्ही पण सर हरभराच? हरभरा नव्हता, ऊसाचं क्षेत्र आहे आमचं. जसं आता जमेल तसं आम्ही प्रक्रिया करतो. म्हणजे त्यामध्ये हरभरा किंवा ताक पेरणे, ऊस निघाला की ते करून घेतो. आणि सर याच्यामध्ये आता ऊसाचं ठीक आहे, पण हरभरा केल्यावरती म्हणतात की आल्यासाठी जास्त चांगलं असतं, तर का बरं ते तसं का म्हटलं जातं? नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण हरभरा केला. नोव्हेंबर महिन्यामध्ये हरभऱ्याला कसं असतं, एक पाणी दिलं की तो हरभरा त्या पद्धतीनं वाढतो आणि हरभऱ्याची आम जी असते किंवा मुळाला जे गाठी तयार होतात त्या आल्यासाठी जरा फायदे असतात आणि आलं लागतं. तर पाणी जास्त करून हरभऱ्याच्या रानामध्ये निचरा पाण्याचा जास्त होतो. म्हणजे रान एक हरभऱ्याला एक पाणी दिल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हरभरा आपण काढतो. त्यानंतर ते रान पलटी केलं जातं. पलटी केल्यानंतर ती पलटी आणि इतकं रान असं म्हणजे कीट तयार होतात की हवा शिरती, खेळती राहते आणि त्यामुळं बुरशीचं प्रमाण पुढच्या पिकाचं कमी होतं. आणि हरभऱ्यात किती पाऊस पडला तरी म्हणजे माझा अनुभव असा की त्या रानातनं पाणी ऑब्झर्व करायची कॅपॅसिटी वाढते. असं म्हणजे माती मोकळी होऊन मोकळी होतं, पाणी निचरा जास्त होतो. अच्छा, मग त्या आणि ह्याच्यामध्ये आलं नासण्याचं प्रमाण पण कमी होतं का हरभरा? हरभऱ्यामुळं जरा प्रमाण कमीच. म्हणजे आता मी हरभरा केल्यानंतर आलं केलं तर मला जरा त्यात असं काय वाटलं नाही की बाबा स्पॉटिंग होतंय किंवा वेगळं काय, पण उत्पन्नाला जरा अशी हरभऱ्याचं रान असलं तर चांगलं राहतंय. आता सर तुम्ही आलंच का करताय? म्हणजे आता तिघं पण तुम्ही 5 वर्ष झालं आलं करताय, तर मग आलं हे पिकच का तुम्ही प्रत्येक वर्षी घेताय? काय कारण आहे याच्यासाठी? कारण त्याला स्पेसिफिक नाही, पण एक आम्ही जेव्हापासून चालू केलं एक 2 वर्ष दराचा चढ उतार राहिला, पण आमचा भाग तसा बघितला तर आले क्षेत्रात मागास पहिल्यापासून. आम्ही सुरुवात केली तेव्हापासून बऱ्यापैकी उत्पन्न ऊस शेतीपेक्षा झालं.
सोयाबीन असू द्या, बाकी कुठली पिकं असू द्या. इन्व्हेस्टमेंट जास्त आहे पण तेवढा नफा पण जास्त आहे. आणि शेती ही बारकाईने केली आल्याची तर 100% प्रॉफिट कमी दरात सुद्धा देणारी शेती आल्याची आहे. त्यामुळं आम्ही आल्याकडे जरा जास्त कल राहिला आणि दरवर्षी क्वांटिटीमध्ये जरा प्रमाण वाढवत आणि वाढवत आलं गेलो. आपण सगळे म्हणतात की आलं भांडवली पीक आहे, तर ते भांडवली व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं पण आहे आणि शेतकऱ्याला सुद्धा ते भांडवलात आणून ठेवतं. म्हणजे तुम्ही आल्याच्या जीवावर एखादं मोठं काम करू शकता. मग आलंच का, तर ऊसात ह्या साध्य होत नाही. एवढ्या मोठ्या गोष्टी असतील बाबा, ऊसाचं उत्पन्न किती आपण एकरी 100 टनापर्यंत काढतो. म्हणजे 100 गुणिले 3,500 झाले 3.5 लाख रुपये होतात. आल्याचं तसं नाही ना, आल्याचा हा बाजारी पीक आहे. म्हणजे तुम्हाला एकदा एक बाजारात आणून उभं करणार किंवा बाजारात आणून खाली तरी घेणार. पण आतापर्यंत एक 2-4 वर्षात आल्यानं जरा जास्त उत्पन्न चांगलं शेतकऱ्यांच्या दृष्टीने दिलेलं आहे. आणि रेट पण चांगले रेट चांगले आहेत. आणि आता पण रेट म्हणजे मागच्या 2-3 वर्षात रेट आल्याचे पडलेच नाहीये गेल्या तसं. वर्षी कमी होते नंतर वाढले पण एक स्टेबल राहिले. म्हणजे असं नाही की जे लोक थांबले गेल्या वर्षी त्यांचे पैसे झाले पण त्या अगोदर लवकर घाई झाली. म्हणजे सुरुवातीला अगदी एप्रिल मे पर्यंत जून जुलैपर्यंत सुद्धा दर डाऊनच होते. जून जुलै नंतर पीक वाढला मार्केटमध्ये. वाढला म्हणजे मोठा नाही, अंदाज आला तो नाही, पण अगदी 20, 22, 25 हजारापर्यंत गेला. पण जिथं क्वांटिटी डबल झाली तिथं ॲव्हरेज मेंटेन झालं आमचं. त्यामुळं असं नाव तोट्यात नाही गेला विषय असं झालं. आणि मध्ये नाही सोडलं पाहिजे हे पीक. अगदी दर उतरलेत म्हणून कमी खर्च केला आहे, दर वाढलेत म्हणून जास्त खर्च केला आहे. एक स्टेबल जे आहे ते शेवट पण सोडलं नाही पाहिजे. आता आमचे मित्र काय म्हणतात की आलं म्हणजे ही एक कुस्ती ती शेवटपर्यंत लावायची. म्हणजे अगदी ते पीक तरी पडलं पाहिजे किंवा आपण तरी पडलं पाहिजे. मध्ये असं अर्धवट कुठं ते पीक सोडायचं नाही. ते मध्ये मग तुमचा आता बाबा प्रॉब्लेम त्यात भरपूर येतात. एखाद्याचं स्पॉटिंग होतं, एखादं निमटडनं घायला येतं, एखादं काय बाबा स्कॉर्चिंग चढतं किंवा कारपा येतो, भांड्या पडतात. पण ते शेवटपर्यंत तुम्ही त्या पिकाबरोबर खेळलं पाहिजे. जर तुम्ही शेवटपर्यंत त्या पिकावर खेळत असला आणि जर तुमच्याकडे थांबायचं मार्केटबरोबर संयम असला तर ते पीक पैसेच देणार आहे असं मला तरी वाटतं. म्हणजे 10,000 रुपयाने घातलेली लोक आहेत, 50,000ने घातलेली आहेत आणि 70,000ने घातलेली आहेत. पण हे संयमी पीक आहे. म्हणजे दरासाठी जर तुम्हाला विचार केला तर संयम पाहिजे की थांबलं पाहिजे, मार्केटचं वातावरण बघितलं पाहिजे अशा प्रकारे. आणि दुसरी एक गोष्ट तुम्ही म्हणल्याप्रमाणे जर तुम्हाला रानाचा पोत सुधारायचा असेल जमिनीचा तर आलं पीक घ्यावंच. कारण की आपण प्रॉपर जे म्हणतो ना की आता आपल्याला ऊस लावायची त्यात आपण 10 टेलर शेणखत घालू शकत नाही किंवा 1 महिना बकरी पोसू शकत नाही किंवा असं आपण कोणतीच गोष्ट करू शकत नाही. पण प्रॉपर ह्यामध्ये काय होतं की आपण जमिनीचा पोत सुधारायचा असेल तर 10 टेलर शेणखत घालू शकतो आल्या पिकासाठी. तसं तुम्ही दुसऱ्या कोणत्याही पिकाला घालू घालू शकतो. शकत नाही. आणि व्यसन आहे एक प्रकार. व्यसन आहे ते म्हणजे आता तुम्ही एकरी ठिबक करणार आहे का, की माणसं काय म्हणतात ठिबक केलं पाहिजे, नुसतं विचारच राहतो ठिबकचा. म्हणजे आमचंही 4-5 वर्षापूर्वी तसंच होतं की बाबा ठिबक करा. तर आम्हाला तेवढं नॉलेज नव्हतं ठिबकचं. मग त्यानंतर काय झालं की बाबा आलं करायचं. मग आल्याला काय लागते, शेणखत लागते, किती लागते, एकरी 10 ट्रॉयला. बाबा ऊसाला टाकू शकत नाही ना, किंवा त्यातनं आपण काय विचार करतो की आम्हाला त्या पिकानं काहीतरी दिलं पाहिजे. मग आपण ते कॅल्क्युलेशन प्रमाणात आलं बाबा हां माझं हा 1 एकर आलं, 40 गाड्या कुठं नाहीत गेल्या, 10,000 रुपये दर असेल 4 लाख, 20,000 रुपये दर असेल 8 लाख. म्हणजे आपण कॅल्क्युलेशन कसं करतो की आम्हाला काहीतरी त्यातनं परत मिळालं पाहिजे. त्यामुळे आता अशी मानसिकता झाली की काय नाही करायचंच. त्याचं बेनिफिट म्हणजे दुसरं जे पीक येतंय ना ते चांगल्या स्वरूपात येतंय. असं काय नाही की पुढचं पीक न काही करता असं बेनिफिट तुम्ही आता याच्यावर कुठलंही घ्या. आता या निघाल्यानंतर तुम्ही ऊस लावा किंवा तुम्ही कुठलंही पीक घ्या, दुय्यम न काही झालं करता घेतलं तरी तुम्ही त्यात तुम्ही अशी 100% ताकद लावा असेल तर त्यात 30-40% ताकद लावली तरी उत्पन्न भरपूर निघतं. म्हणजे 2-2.5-3 टनापर्यंत जातं ऊसाचं. मग ह्याला सर जमीन कशी लागते, म्हणजे कुठल्याही जमिनीत येतं आल्याचं की काळीच जमीन वगैरे? निचऱ्याची पाहिजे. काळी असेल तरी तिच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे, म्हणजे रानाचा उतार असेल, 0 लेवल असेल तर ते चारीचं नियोजन पाहिजे. आणि तुमच्याकडे जर समजा हलकी मुरमाड मध्यम जमीन सगळ्यात उत्तम. पण काळवट जरी असेल पण त्या रानाचा पाण्याचा निचरा करता आला पाहिजे शेतकऱ्याला प्रॉपर. रानामध्ये पाणी साठलं नाही पाहिजे. पाऊस पडला 2 तासानंतर ते रानातून पाणी 100% निघून गेलं पाहिजे. एवढी काळजी घेतली पाहिजे. जेवढी रानं तुमची म्हणजे हलकी असतील, निचरा पाणी सोडणारी भुसभुशीत, तेवढं रानाला आलं चांगलं वाटतं. काळवट रानाला कसं होतं, पाऊस पडल्यानंतर रान आवळतं. ते खाली पिकाला मुळ्या सुटायला जागा राहिली पाहिजे की रान आवळलं नाही पाहिजे. म्हणजे हलकी रानं जरा जास्त प्रमाणात आलेलं चांगली चालतात. आणि काळवट म्हणलं की थोडं मग त्याला त्रास सहन करायला लागतो. चारे असेल किंवा रानसारखं हलतं ठेवलं पाहिजे असं. अच्छा.
आता सर तुम्ही आता कधी कधी काय होतं की खूप शेतकऱ्यांचे पण प्रश्न असतात की खूप शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने बेसल डोस जो असतो ना ते पण वेगवेगळ्या पद्धतीने देतात किंवा बेसल डोसमध्ये पण खूप फरक असतो. तुम्ही जे काही डोस देत असाल ते कदाचित तुम्ही वेगळे देत असाल, तुम्ही वेगळे. तर मग आता जर बघायला गेलं तर तुम्ही एक हे रान, आता सपोज आपण हे तुमचे शेत आहे, हे रान आहे आल्यासाठी, तर तुम्ही कसं हे तयार केले हे जमीन सांगायचं झालं तर काय? भेसळ म्हणण्याच्या अगोदर सुरुवातीला तयारी जेव्हापासून पहिलं पीक निघालं, म्हणजे समजा हरभरा असेल नसेल, पहिलं पीक ऊस असेल, सुरुवातीला ऊस असेल तर 100% रोटर केल्यानंतर बारीक बारीक बुडके, ते बुडका जो असेल तो लाल बुरशी तयार करतो आणि तो पुढे भविष्यात त्रास देतो. म्हणजे 100% लेबर लावून एकूण एक बुडका 2 वेळेस किंवा 3 वेळेस, म्हणजे जशी रानाची मशागत होईल ते वेचणे पूर्णपणे. बुडके वेचून झाले की नांगरट करणे, नांगरट केले की ती 15-3 आठवडे तसंच तापून देणे. 15-3 आठवड्यानंतर रान उलटं पालतं करणे, म्हणजे वरती खाली करणे. समजा आत्ता फनपाळी मारली 8 दिवस तापून दिलं, परत 10 दिवसानं सरी टाकली ते 10 दिवस तसंच तापून दिलं, 10 दिवसानंतर रोटावेटर मारला ते तसंच तापून दिलं. म्हणजे जे 3 महिन्याचा 2-3 महिन्याचा गॅप सापडेल तो 10-15 दिवसानं असं वर खाली करून ते रान तापवलं. ते म्हणजे शेवट आला सरीवरती, सरी घालून रोटावेटर गेला. तर आता आम्ही एक पहिलं सुरुवात केली त्यावेळेस तर आम्ही डायरेक्ट शेणखत विस्कडत होतो रानामध्ये. 10 ट्रॉली शेणखत आणलं, डायरेक्ट विस्कडलं, कच्चे बेट टाकून त्याच्यावरती परत कच्चे बेट टाकले, बेसळ टाकलाही केलं. पण आम्ही 2 वर्षाला थोडा ॲडव्हान्स चालायचा प्रयत्न केला. शेणखताचा डेपो मारला, त्याच्यामध्ये जायडेकचं गोधन वगैरे टाकून ते 2 वेळा वरती खाली करणे, पाणी मारणे, झाकून ठेवणे, प्रक्रिया करून तो शेणखत कुजवलं चांगलं. कुजवून ते मग कच्च्या बेडवरती भरलं रोटर झाल्यानंतर. त्यानंतर बेसळ टाकला. बेसळमध्ये NPK, आपलं अन्नद्रव्य, हे असं NPK आणि त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य असे टाकून ते बेड तयार केले. बेड तयार केल्यानंतर पाऊस असेल तर ओलवायची गरज लागत नव्हती, पाऊस नसेल तर थोडंसं ओलवायचं. म्हणजे हे आत्ता आम्ही ही सिंगल लाईन केली, काही लोक 2 लाईन करतात. हे आमचे शिवराज पाटील जे आहेत त्यांच्यात 2 लाईन असतात. तर मध्ये असेल तर मध्ये 6 तास, इकडे 6 तास आणि ह्या कुठे 6 तास, 18 तास ओलवून घेतलं. 2 दिवसाचा गॅप दिला. म्हणजे ड्रिपची लाईन तुम्ही आता ही सिंगल केली, सिंगल डबल डबल केलेली त्यांनी. मग ह्याचा बेनिफिट, डबल लाईनचे बेनिफिट आहेत ते सांगतीलच. हे ओलवून घेतलं 18 तास, 2 दिवसाचा गॅप दिला आणि नंतर लागण केली. आता हे डबल लाईनला ह्यांचा जरा वेगळा प्रकार आहे ते सांगतील. आपण ड्रीपकडे तर जाऊ सर, पण त्याच्या आधी मला विचारायचं की तुम्ही काय वेगळ्या पद्धतीनं रान तयार करायची काय वेगळी पद्धत आहे का तुमची? ते म्हणल्याप्रमाणेच आहे, फक्त शेणखताचंच आहे की आम्ही फक्त शेणखत 6-7 ट्रॉले विस्कडले आणि 1 महिना फक्त बकरी बसवली. बाकी प्रोसेस त्यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त उभं आडवं 2 वेळा नांगरट केली, फनपाळी करून 15 दिवसांनी तापवणे, त्या पद्धतीत केले आम्ही. आणि तुमचं सर काही सेम पद्धत आहे तुमची पण? हरभऱ्याचं माझं रान होतं आणि माझं डबल लाईन होती. आणि शेणखत मात्र मी एक 10 ट्रॉयले शेणखत घेतलं होतं आणि ते पूर्ण रानात विस्कडून टाकायचं आणि त्यानंतर रान ह्यांनी म्हटलं त्याप्रमाणे रान तयार करून घ्यायचं. फक्त डबल लाईन अशी आमची एकत्रित शेती आहे आणि पाण्याचा सोर्स हा एकच होता आणि हे पीक कमी पाण्यावरती चालतं. तर एकत्रित शेती असल्यामुळं पाण्याचा सोर्स एकच असल्यामुळं आम्ही मग डबल लाईन केली होती. मग डबल लाईनला काय होतं की जे तुम्ही ड्रिपनं द्याल ते बरोबर त्या कुडीवरती जाते, पाणी कमी. तर ह्यांना इकडं 6 तास, इकडं 6 तास, इकडं 6 तास, तर ते मला तसं नाही, मी अच्छा तुम्ही म्हणजे दोन्ही दोन्ही बाजूला बाजूला त्या कुडीवरतीच बरोबर ती यांना लाईन. तो इफेक्ट जाणवला कशामुळं की पावसाचं प्रमाण कमी आणि उशिरा. ज्यांची डबल लाईन होती त्यांना पाणी डायरेक्ट कुडीवरती लवकर भेटलं आणि उगवण शक्ती चांगली झाली. त्याचे बेनिफिट राहिले. म्हणजे डबल लाईनचे फायदेच आहेत, तोटे नाही. म्हणजे शेतकऱ्यांना सांगायचं झालं तर सिंगल लाईन पेक्षा डबल लाईन जरा बेटर पडेल. बेटरच. हां बरोबर. तुम्हाला काम कमी करायला लागते. कारण ह्याला तुम्ही इकडे 6 तास फिरवा, परत तिकडे 6 तास फिरवा, ते करायला लागणार आहे. औषधाची ड्रिंचिंग जे डायरेक्ट कुडीवरती दोन्ही साईडला, हां जे औषध आपण सोडतो ह्याच्यामधून ते डायरेक्ट कुडीवरती पडलं जातं दोन्ही साईडला. त्यामुळे बेनिफिट ह्याच्यापेक्षा प्लसच. सर तुम्ही याच्यामध्ये झेंडूची पण झाडं लावलीत बऱ्यापैकी, ती का बरं? म्हणजे प्रमाण कमी ठेवलं आहे ॲक्च्युली, उत्पन्ना दृष्टीने नाही. थोडे आमचे म्हणजे मार्गदर्शक सचिन सपकाळ नाना
त्यांचं म्हणणं म्हणजे कीड आकर्षित केली जाते झेंडूकडं. कडेने चारी बाजूने झेंडू असेल तर जी अटॅक पहिला आल्या पिकावरती होणार आहे तो झेंडूवर व्हायरस असेल कीड असेल तर ती फुलांवरती त्याचा फरक जाणवला तुम्हाला? जाणवतो अच्छा उत्पन्न म्हणून नाही पण आपलं रोगराई रोगराईसाठी. अच्छा ठीक आहे. सर आता खतं टाकून जे हाफ बेडवरती सगळा बेसल टाकला जातो तयार केलं जातं आणि ते म्हणजे नक्की काय करतात त्याच्यामध्ये? हाफ बेड म्हणजे नांगरट झाल्यानंतर फनफळी करून सरी ओढणे. सरी ओढताना अशी जास्त खोल ओढत नाही. आपण 4.5 4.25 फुटाची बेड करतो ती त्या टाईपच्या रेझरनं सरी घालतो. सरी जास्त खोल न घालता वरती डिंबा जो आहे त्याच्यावरती शेणखत टाकता येईल अशा प्रमाणात सरी करायची. शेणखतच्या डेपोवरचं आहे ते अगदी ट्रॉलीतून घ्या किंवा जागेवर डेपो मारा. ते लेबरचं यानं एक प्रॉपर एक सारखं प्रमाण पडेल ह्याची काळजी घेऊन तिचे 10 ट्रॉल्याच्या समजा 8 ट्रॉल्या भरतील त्या 8 ट्रॉल्या एक प्रत्येक एकरामध्ये एकसारख्या पडतील असं करून घेऊन शेणखत विस्कडणे पूर्ण. त्यामध्ये वरचेवर रोटर मारणे जास्त खोल न मारता कारण की ते शेणखत जे आपण लागण करणार आहे त्याच्या कक्षेच्या खाली न जाता त्या कक्षेमध्येच राहिलं पाहिजे. त्यामध्ये दुसरा विषय एक राहिला सांगायचं तुम्हाला. हे करत असताना बेड झाले कच्चे त्यावरती रोटर जास्त जसं दरवर्षी प्रमाण असेल पावसाचं त्या प्रमाणात डिपेंड राहतं रोटर करायचं की नाही करायचं. रोटरमध्ये सरी टाकल्याने ढेकळ मोठे नसतील तर आपण डायरेक्ट शेणखतावरती घेतो. शेणखत ढेकळ मोठे असतील तर एकदा एक कच्चा रोटर करतो त्याच्यावरती शेणखत टाकतो. त्यानंतर कच्चे बेड ओढतो. बेड पण कच्चे. त्यानंतर आपण भेसळ घेतो. भेसळ म्हणजे NPK आणि आपले अन्नद्रव्य जे रासायनिक खत आहेत. रासायनिक खतं त्याच्याबरोबर आपण दरवर्षी सेंद्रिय खत बऱ्यापैकी क्वांटिटीमध्ये वापरतो. आम्ही ते मुक्ताईचं हे घेतो ब्लॅक गोल्ड म्हणून म्हणजे थोडं महाग आहे पण रिझल्ट आम्हाला चांगले आले त्याचे. ते काय करतो एकरी आम्ही आता हे 1.5 एकर क्षेत्र आहे माझं. 1.5 एकर क्षेत्राला मी 2 टन घातले 40 पोती. त्यातली 20 पोती लागणीच्या अगोदर टाकली. 20 पोती लागण केल्यानंतर वरतून टाकली आणि नंतर भर घातली. त्याच्याबरोबर म्हणजे थोडक्यात काय जी कुडी आहे भेसळ पण मुळीच्या कक्षेत आणि ही सेंद्रिय खत पण मुळीच्या कक्षेत शेणखत पण मुळीच्या कक्षेत. म्हणजे जशी मुळी सुटेल आपटेक पिकांचा फास्ट होईल म्हणजे तिथंच लागू होईल. ती काळजी घेऊन आम्ही ते मेंटेन केलेलं आहे बऱ्यापैकी. आणि आल्याला बऱ्यापैकी खतांची जास्त काळजी घ्यावी लागते ना. म्हणजे म्हणतात की ऑर्गॅनिक खतं पण जरा आल्याला जास्त प्रमाणात बॅलन्स झाला पाहिजे. म्हणजे तुमचं शेणखत सेंद्रिय खत आणि रासायनिक म्हणजे टाकलंय म्हणून जास्त पण नाही आणि कमी पण नाही. त्याचा बॅलन्स करता आला पाहिजे. कुठल्या वेळेस काय टाकलं पाहिजे कसं केलं पाहिजे हे समजलं पाहिजे महत्त्वाचं. आता सर एक गोष्ट विचारायची राहिली. सरीतलं अंतर आणि रोपातलं अंतर कसं आहे तुमचं? हे सरी तुम्हाला 4.25 फुटी बेड पाहिजे किंवा 4.5 फुटी पाहिजे 5 फुटी पाहिजे. आता कसं असते 4.25 फुटी सरी असेल तर ती एका ड्रीपच्या लाईनवर चालते. 4.5 फुटे असेल तर त्याला डबल ड्रीप चालते. 5 फुटे असेल तर तो बेड परत मोठा होतो. हां पण 5 फुटे असेल 4.5 4.25 फुटी ते प्रत्येक शेतकऱ्याच्या इच्छेप्रमाणे असतं. कुडीच्या मध्ये 9 इंचाचं अंतर लागतं आणि दोन्ही लाईनच्या मध्ये 9 इंच म्हणजे 9 इंच बरोबर ती कुडी पडली पाहिजे. आणि दोन्ही लाईनच्या मध्ये 9 इंचाचं अंतर राहतं म्हणजे साधारण 9 इंचाप्रमाणे कुडी पाहिजे लागणीला. सर आता आपण जर महत्त्वाच्या मुद्द्याकडे आलो याच्यामध्ये अजून एक की आल्याचं बेणं जे असतं ते पण निवड करणं खूप महत्त्वाचं आहे. तर ह्याच्यामध्ये आल्याचं जे बेणं निवडताना काय काळजी घ्यावी किंवा काय आपण शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे की योग्य बेणं निवडता येतील? बेण्याचा प्लॉट पहिला निरोगी असावा. कुठेही त्याचं लागण म्हणजे स्पॉट वगैरे नसावे. त्या बेण्याची लागवड करा आणि त्या महत्त्वाचा पंजा चांगला असावा. म्हणजे बेणे असं एक पंजा म्हणून असतो त्या टाईपमध्ये असावा. साईज वगैरे काय त्याची? साईज पण चांगलीच असावी लागते. त्या प्लॉटवरच डिपेंड राहतं. प्लॉट जर चांगला असेल तर पंजा दाखवतोच. तुमचा पंजा जेवढा मोठा असेल तेवढी त्याला डोळ्यांची संख्या जास्त राहते. म्हणजे ज्यावेळी तुम्ही मोड करता म्हणजे एखादी आपण बेणं घेऊन गेलोय बाबा ते साफ केलं किंवा लावायच्या वेळी जे मजूर लोक मोड करतात त्यावेळी त्याला डोळ्यांची संख्या जरा जास्त पाहिजे. 2 डोळे 3 डोळे मग त्याची मोड चांगली होती. मग बेणं बघताना माणूस मग तेच विचार करतो की स्पॉटिंग नसावं बुरशी नसावी आणि बेणं जराशी चांगला असावं पंजा म्हणतात त्यांच्याप्रमाणे. बेण्याचा विषय जर बोलला तुम्ही तर बेणं हे मोठा विश्वासाचा भाग मोठा आहे यामध्ये.
म्हणजे आपण एकतर नजरेत प्लॉट असेल तर ठीक आहे, म्हणजे आपण बघतो आपण आजूबाजूच्या भागामध्ये कोण शेती चांगली करतो आहे. ह्याच्यामध्ये खतांचं सुद्धा शेवटच्या टप्प्यात जी लोक पोटॅशचं वगैरे प्रमाण वापरतात ते पण नाही आलं पाहिजे. सुरुवातीपासून तणनाशकाचा समजा 2,4-Dचं प्रमाण वापरलं गेलं आजूबाजूला, किंवा काही शेतकऱ्यांना माहिती नसतं, चुकून माहितीनं वापरलं जातं, तर त्याच्यामध्ये काय होतं, नंतर जे बियाणं येतं त्याच्या DNA ते लोक म्हणतात कॅल्शियमची डेफिशियन्सी, पण ते सुरळ्या वगैरे होणे ह्याचे प्रकार जास्त असतात. म्हणजे बियाणे प्लॉट जो विकतोय त्यानं काम प्रॉपरच केलं पाहिजे. म्हणजे ज्याच्याकडून आपण घेतोय, असं की व्यापारी जरी असला, औरंगाबादवरून संभाजीनगरची बियाणे येतात, तरी आपण जो खात्रीशीर व्यक्ती असेल तो सुद्धा त्या जवळच्या व्यक्तीकडून खात्रीशीर बियाणंच घ्यायचा प्रयत्न करतो. बियाणं ह्याच्यामध्ये 80% काम करतं आलेल्या ह्यामध्ये. त्यामुळं हे काम सगळ्यात महत्त्वाचं. बियाणं चुकीचं झालं तर तुम्ही कितीही ताकद लावा, म्हणजे निमेटोड असलेलं पण नसावं, म्हणजे त्याचा निमेटोडचा पण पुढच्या ह्याच्यामध्ये येतो. म्हणजे आत्ता ह्या वर्षी प्लॉटला निमेटोड असेल तेच बियाणं पुढच्या वर्षी वापरलं तर त्याला असं निमेटोड होतो. राऊंड 2,4-Dचा तणनाशकाचा वापर केला असेल तरी सुरळे होतात. 0050 पोटॅशचं प्रमाण वापरलं असेल जास्त, पोटॅशियम सोनाट 0050 तरी सुद्धा सुरळे होतात. म्हणजे ह्या काळजी घेऊन विकणारा शेतकरी पाहिजे कोणी असेल तर. म्हणजे विश्वास हा मोठा विषय राहिला. तर तुमचं बियाणं चांगलं तर तुमचं उत्पन्न चांगलं असं. पण याच्यामध्ये आता सगळ्यात मोठं, आता एखाद्या शेतकऱ्यांचं, आता काही खूप असे तरुण शेतकरी आहेत ज्यांचे कॉन्टॅक्ट नसतात, कधी कधी ते नवीन शेती करायला जेव्हा येतात तेव्हा त्यांचे एवढे कॉन्टॅक्ट नसतात. मग त्यांनी काय बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये? कारण आता हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते माहीत नसतात. जर बाजारात आपण बेणं घ्यायला गेलेत हे लोक, तर माहीत नसतं की त्याच्यावर 2,4-D मारलं आहे का नाही, किंवा त्याला निमटोड होता की नाही, हे तर काय गोष्टी माहीत नसतात. मग याच्यामध्ये त्यांनी काय काळजी घेतली तुम्ही पाहिजे? एखादा चांगला मार्गदर्शक निवडला पाहिजे. मेन म्हणजे आली शेती ही महाभारतासारखी, म्हणजे तुम्हाला तिथं कृष्ण पाहिजे. आणि विश्वासार्हता सगळ्यात मोठी गोष्ट. कोणी कोणाला फसवू नाही, कारण ह्याच्यावरती प्रपंच उभा आहे. बरोबर. आणि आलं मग कसं आहे, तुम्ही एखाद्या विश्वासू माणसाला घेऊन त्याला दाखवून तो प्लॉट आपल्या नजरेत पाहिजे. म्हणजे बाबा आमका असा म्हणतोय की हा या ठिकाणी असा प्लॉट आहे, तर तुम्ही ते आलं बियाणं काढायच्या आधी 2-3 महिने त्या प्लॉटवरती जाऊन आलं पाहिजे. मग त्याच्या मुळ्यांची संख्या बघितली पाहिजे, निमेटेड आहे का नाही. बाबा एखादा प्लॉट तुम्हाला नजरेत बसला तर तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि आलं पीक कसं आहे की DNA त्याच्या 72 तासात चेंज करतं. म्हणजे तुम्ही आज एखादा स्प्रे घेतला तर तो उद्या तुम्हाला लागू होत नाही, 72 तासानंतर ते स्वतःचं DNA बदलतं. त्यामुळे तुम्हाला बारकावा पाहिजे ह्या शेतीत. म्हणजे आम्हाला इतका बारकावा नव्हता, पण आमचे आपले मार्गदर्शक सपकाळ साहेब आहेत, नाना, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बऱ्यापैकी आता 100% नाही पण 60-70% तरी आम्ही तयार झालो. आता हे आहेत ह्यांची म्हणजे बघण्याची असेल किंवा प्लॉट सुधारवायची मेंटॅलिटी माणसाची खूप तयार झालेली. म्हणजे आम्ही सपकाळानंतर म्हणजे बेनं प्लॉट, आता हे बेनं प्लॉट बघतात, म्हणजे यांचं लक्ष असतं, तसं लक्ष पाहिजे असं. मग आता म्हणजे सगळ्यांनी काळजी घेणं तर हे खूप महत्त्वाचं आहे. सर, आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट, जेव्हा तुम्ही बेणं आणता त्याच्यानंतर याच्यावर काही प्रक्रिया केली जाते का? म्हणजे बेण्यावरती काही प्रक्रिया म्हणण्यापेक्षा ते आणल्यानंतर आम्ही ते 5 ते 6 दिवस पोत्यामध्ये तसंच ठेवतो. ते त्या माती सुटते ना, त्यामुळे गरमीमुळे त्याची माती सुटते, मग ते ओतलं जातं खाली. ओतल्यानंतर मग ते लेबर लावून ते माती मुळ्या स्वच्छ केलं जातं त्याला. आणि एक 1.5-2 फुटाचं आपण लेअर लावतो आहे ना, लेअर लावतो असं लांबलंच. ते पोती वगैरे टाकून आणि मुंग्या वगैरे लागू नये, बुरशी लागू नये म्हणून BSC पावडर वापरली जाते खाली, आणि वरतून सुद्धा टाकली जाते. बाजूवरची बऱ्यापैकी सगळी माती निघाली पाहिजे, किती तुम्हाला वेळ लागू द्यात, पण ते साफ झालं पाहिजे. त्याची जी काळी मातीची एखाद्याचं बाबा रान काळवट असतं, मग ती माती पूर्ण निघाली पाहिजे. आणि मग ते ढेपलं जातं आणि त्याच्या खाली मग BSC पावडर आपण टाकतो मुंगी लागू नये म्हणून. आणि साठवणूक अशा कोरड्या जागेत पाहिजे की जिथं जास्त दमटपणा पण नाही राहायला पाहिजे असं. आणि मग हे कसं झाडाखाली झाडाखाली शेडमध्ये असलेलं जरा बरं. झाडाखाली म्हणजे कसं अवकाळी पाऊस येतो, मग ते भिजलं तर मग ते बुरशीचं प्रमाण त्याला वाढलं. मग मला विचारायचं होतं सर, एक गोष्ट मी राहून गेले. हा प्लॉट तुमचा किती आपण गुंठ्याचं आहे? हा 1.5 एकराला थोडं कमी आहे, 55 गुंठ क्षेत्रफळ आहे. अच्छा, 55 गुंठ्यामध्ये जर आपण विचार केला तर साधारणतः किती तुम्ही लावलं आहे याच्यामध्ये? किती झाडे? बियाणं ॲक्च्युली आता पहिलं 2.5 गाड्यांमध्ये एकर
अशी क्वांटिटी होती. काळानुसार थोडं लेबर बदललं, पैसे कमवायचे असू द्या काय असू द्या, मोड व्यवस्थित करून जर केली तर 2.5 गाडीमध्ये म्हणजे 1250-1300 किलोमध्ये एकर निघाला पाहिजे. एक गुंठ्याला मला वाटतं 39-40 किलो काहीतरी ॲव्हरेज बसेल. पण आता काय करतो आपण, लेबर थोडं काळानुसार ॲडव्हान्स झाल्यामुळं एक 2.5 गाड्याच्या 3 गाड्या केल्या. 3 गाडी एकरी प्रमाण ठेवलेलं आहे. 4.5-5 गाडीची लागण केली आहे यामध्ये. आणि ती लागण प्रॉपर जर केली तर तुमची मोड व्यवस्थित असेल, 50 ते 60 ग्रामची मोड असेल तर लागण पातळ पण नाही दाट पण नाही, प्रॉपर होऊन जाते. आणि हा प्लॉट कधी लागणीचा, कोणत्या महिन्यातला लागणचा आहे? ही लागण आपण केली 12 मेची. दरवर्षी आम्ही आता 4 वर्ष करत होतो, जरा 1 जूनच्या लागणी व्हायच्या आमच्या. लागणी आता शक्यतो आता भागानुसार प्रत्येकजण अक्षय तृतीया झाली की काही लोक करणारी लागण आहेत, पण ज्याला पाण्याची उपलब्धता आहे तशी ती लागण करतात. थोडं वरचं वारं चालू झालं अक्षय तृतीयानंतर लोक म्हणतात की वरची हवा चालू होते, टेम्परेचर कमी होतं. पण ते आमच्या आत्तापर्यंत डेअरिंग 2 वर्ष सुरुवातीला नव्हती झाली, मागच्या 2-3 वर्षापूर्वी. यंदा आम्ही प्रयोग केला, पण यंदाच पावसाळा जरा लेट झाला. 12 मेच्या लागणी आम्ही केल्या. दरवर्षी आमची 1 जूनपर्यंत तयारी होती. गेल्या वर्षी तयारी उशिरा झाली आणि पाऊस लवकर आला. 4 जून म्हणजे जूनच्या आसपास लागणी करतोय, पण ॲडव्हान्स म्हणजे तसं बघायला गेलं तो आपला मान्सून 7 जूनला अप्रॉक्सिमेटली चालू होतो. 7 जूनला जर आलं उगवून आलं तर त्या आल्याची ग्रोथ आणि 1 जूनला लागण करून ते 30 जूनला उगवलं त्याची ग्रोथ म्हणजे मान्सून चालू व्हायला आणि तुमचं आलं उगवून यायला जर एक टाईम झाला, पण त्या आल्याची ग्रोथ सापडतच नाही, म्हणजे ते टॉपचंच जाते. आता सर याच्यामध्ये अजून एक होतं की जेव्हा तुम्ही साठवून ठेवताय आलं, त्याच्यानंतर किती दिवसांनी लागण करायची त्याची? आलं तुम्ही काढून आणल्यानंतर साठवून ठेवलं त्यानंतर एक 40-50 ते 60 दिवस म्हणजे 1 महिना धरा सवा. तुम्हाला लावायचं कधी ही तुमची तारीख फिक्स पाहिजे, किंवा आम्हाला 15 मेला लावायचे, मग त्याच्या आधी 1-1.25 महिना ते आणलं पाहिजे, त्याला ठेवलं पाहिजे, साफ करून ठेवलं पाहिजे. हा. आणि मग ह्याच्यामध्ये जेव्हा लावतात आलं, बेनने लावतात त्यावेळेस त्या कांडीचं कसं किती साईज पाहिजे? 50 ते 60 ग्रॅम वजन तिचं पाहिजे. आणि ती कुडी आपण ज्यावेळी त्या कुडीपासून वेगळं करतो, म्हणजे ते जे पॅरेंट असताना ते परत आपण काढतो, तर त्याला 3 डोळे तरी पाहिजेत. म्हणजे बेनं निवडताना तुम्ही यांनी सांगितलं की आमच्या बंधूंनी की ते पंजा माल पाहिजे. पंजा माल असेल तर मग त्याला ते बेनं निवडताना जरा कुडी जरा चांगली गावते. मग त्याला 3 डोळे असतील तर चांगलं, म्हणजे येताना 3 डोळे तरी घेऊन आलं पाहिजे. 2 ते 3 डोळे. आता सगळ्यात जास्त आपण म्हणतो म्हणजे सगळ्यात जास्त किती डोळे, म्हणजे किती त्याला फुटवे पाहिजेत, म्हणजे काय असं आयडियल म्हणता येईल की जास्तीत जास्त? फुटवे तुम्हाला भरपूर येतील तेवढे पाहिजेच. एक 8 फुटव्यापासून पुढं तरी पाहिजे. 8 ते 15 फुटवे असावेत. 15च्या पुढे असतील तर चांगलेच, पण 8 तरी कमीत कमी असावेत. सर तुम्ही आता बोलला होतात की 15 मेची लागण आहे तुमची, म्हणजे मे महिन्यात 12 मेची लागण आहे. तर मग एवढ्या उन्हाळ्यात जेव्हा तुम्ही लागण केली तेव्हा तापमान तर खूप जास्त होतं ह्या वर्षी. मग त्या टेम्परेचरला तुम्ही कसं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी काय केलं? कारण आलं जेव्हा लावताय तर मातीचं तापमान पण जास्त असणार आहे, त्यावेळेस काय केलंय? सुरुवातीलाच लागण करताना कुडीला झटका लागू नये त्यामुळे तुम्हाला बोललो तसं 18 तास आम्ही ओलवून घेतलं. ते ओलवलं, भिजवल्यानंतर 2 दिवस लागण करताना कुदळीला चिखल येऊ नये त्यासाठी 2 दिवस गॅप दिला. त्याच्यानंतर लागण 2 दिवसानंतर करून घेतली. लागण करताना ती गावचो आणि कीटकनाशकमध्ये टाकून आपलं त्याची हे केली, बीज प्रक्रिया म्हणतो आपण. ते बीज प्रक्रिया निवड झाल्यानंतर, बियाण्याची निवड झाल्यानंतर पोती भरल्यानंतर एक पोतं 5 ते 5 मिनटं कमीत कमी त्या ड्रममध्ये बुडून राहावं याची काळजी घेऊन ते बीज प्रक्रिया करून बियाणं शेतामध्ये आणलं. 2 दिवसांना लागण केली. त्याच्यानंतर परत 18 तास, सेंटरला 6 तास, दोन्ही साईडला 6-6 तास हे भिजवून घेतलं लागण झाल्यानंतर. पण भिजवून घेताना दुसरी गोष्ट, आता आमच्याकडे पॉसिबल आहे म्हणून ही गोष्ट आम्ही बोलतो आहे की आमच्या भागात लाईट 24 तास आहे, म्हणून आम्ही काळजी काय घेतो, सकाळी 9 म्हणजे उन्हाळ्या दिवसामध्ये आणि संध्याकाळी 8 नंतर आणि सकाळी 9पर्यंत ह्याच वेळेत पाणी द्यायचा प्रयत्न करतो. ही झालं पाणी द्यायची पद्धत. हे झालं की जर यंदा थोडा पाऊस पडला, लागण झाली आणि पाऊस थोडा पडला, पाऊस नसेल तर आम्ही एक ट्रॅक्टरच्या साहाय्याने एक अर्धा इंच भर लागेल, म्हणजे थोडक्यात काय कुडी उघडी पडू नये ह्याची काळजी घेण्यासाठी एक भर देतो पॉवर टेलरच्या साहाय्याने.
ती भर दिली की टेम्परेचर त्यावेळेस होतंच, यंदा पाऊस उघडला नंतर थोडाच पडला, त्यानंतर जमिनीचं टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी 2 ते 3 दिवसानंतर 2 दिवसानंतर 1-2 तास 3 तास पाणी थोडं थोडं देत राहिलो. जास्त पाण्याचा पण उपयोग नाही, थोडं थोडं पाणी म्हणजे जमिनीचं टेम्परेचर कंट्रोल व्हावं त्यासाठी पाणी थोडं थोडं देत राहिलो. मग 15 दिवसानंतर 20 दिवसानंतर 21 दिवसानंतर थोडी थोडी उगवून व्हायला चालू झाले. सर तुमच्या दोघांचं पण सेमच शेड्यूल आहे का? सेम जमीन गार करणं महत्त्वाचं. जमीन म्हणजे ड्रीप 24 तास चालवणे आणि शक्यतो पाटेच पाणी दिलं कधीही चांगलं पिकाला. म्हणजे आपण लागण करतो ना त्यावेळेस सुरुवातीलाच पाणी दिलं कधी. तुम्ही उन्हाचं जर मोटर म्हणजे असं चालू राहिली तर ती कुडी गाबळाची जरा शक्यता जास्त राहते, म्हणजे नासण्याचा प्रकार कुडी गाबळते. त्यामुळं आपलं आधीच लागण करायच्या आधी आपलं ओलवून घ्यायचं आणि थंड वातावरणामध्ये ती लावून घ्यायची. सर आता तुम्ही एक भरीचं पण बोललात, तर अर्धा इंच भर दिलेली चांगली, पण काही काही जर जास्त भर चुकून गेली शेतकऱ्यांकडून तर पण प्रॉब्लेम होतो ना. उगवणीचा प्रॉब्लेम मग झाला त्याच्यामध्ये, मग ते तुमचं कसं डाल्या पडतात. मग ती कुडीची खालची जी शेवटची कुडी आहे म्हणजे जी जमिनीच्या खाली गेली आणि त्याच्यावरती परत माती पडली तर ती मग ती कुडी गाबळती. त्यामुळे भर ही अर्धा इंच पाहिजे. तुमची ठिबकची पाईप ही अर्धीच दिसली पाहिजे की इतकीच माती त्या बेडवरती पडली पाहिजे. सर आता तुम्ही खतांचं नियोजन कसं केलंय, म्हणजे आता फुटव्यासाठी असेल, ग्रीनरीसाठी असेल, तुम्ही काय खतांचं नियोजन कसं केलंय? तिघांचं सेम शेड्यूल आहे की कधी कधी चेंज होतं, जमिनीच्या पद्धतीवरती चेंज होतं. उगवून येईपर्यंत गरजेनुसार कीटकनाशक बुरशीनाशक सुरुवातीला एक पहिल्या महिन्यामध्ये म्हणजे पहिल्या 15 दिवसानंतर, बरं त्यामध्ये एक टप्पा राहिला की आपण लागण केल्यानंतर 9 ते 15 दिवसामध्ये तणनाशक एक फवारणी करतो, गोल आणि ग्लायफोसेट. ते 15 दिवसाच्या अगोदर झाली पाहिजे. 15 दिवसानंतर आलं तर कोंबी यायला सुरुवात होतात, ते नंतर झटका लागायची शक्यता असते. तो झाला पहिला विषय. त्यानंतर गरजेनुसार बुरशीनाशक कीटकनाशक, यंदा टेम्परेचर जास्त होतं, शक्यता अशी होती की बुरशीनाशक कीटकनाशक सोडलं तर मुळ्यांना जळायची शक्यता होती. म्हणजे यंदा तो प्रयोग झाला नाही. थोड्या वेळानंतर 1 महिना 30-40 दिवसानंतर एक बुरशीनाशक कीटकनाशक सोडलं मी. आणि खतांचा विषय राहिला तर खतं गरजेनुसार सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पेज न्यूट्रल करायची 0-60-20 वगैरे, 0-55-18 नंतर सुरुवातीला 19-19 दिलं. खतं ही गरजेनुसार दिली. आता हे समजा आपण लावलेलं 2-2, 3-3 कोंब सगळे बाहेर आले. त्यानंतर सुरुवातीचा 19-19चा टप्पा गेल्यानंतर आता त्यानंतर आपल्याला काय पाहिजे, फुटवा आला पाहिजे. फुटव्यासाठी स्फुरदचं प्रमाण आलं पाहिजे. मग ते स्फुरदचं प्रमाण 1-2 शेड्यूलमध्ये क्वांटिटी फवारणीमध्ये ती स्फुरदचं प्रमाण घेऊन त्याच्याबरोबर आता मार्केटमध्ये ऑर्गॅनिक आहे, रासायनिकमध्ये बरेच प्रकार आहेत. आता हे आल्याची फवारणी म्हणलं तर क्वांटिटी सांगणं मुश्किल आहे की आपण कुठल्या वेळेस काय केलं. दरवर्षी वेगळा प्रयोग होतो. घटक बदलतात वातावरण. आता हे आम्ही तिघे, ह्यांचं क्षेत्र वेगळं आहे काळवटे, ह्यांची वेगळे, दुसरी चुनखड बघते थोडी जमीन आहे, माझी तांबस आहे. म्हणजे प्रत्येकाला एक फवारणी लागू होईल असं नाही. शेड्यूल सुद्धा तुम्हाला मग त्या परिस्थितीनुसार बदलायला लागतं. पिकाचा फरक म्हणजे पिकाला काय पाहिजे, चाल चालू आहे, चाल थांबली आहे, फुटवा आहे, फुटवा नाही, कुठल्या वेळेस फुटवा म्हणजे आला होता त्यानंतर ती प्रमाण थांबले, वाढले, कमी झाले, हे महत्त्वाचं. म्हणजे पिकातले बदल लक्षात आले पाहिजे, त्यानुसार फवारणी गेली पाहिजे, हे महत्त्वाचं. आणि म्हणजे याच्यामध्ये मेन तुमच्या जमिनीनुसार पण भरपूर घटक वेगळे बदलत असणार आहेत, बरोबर. आता सर याच्यात अजून बोलायला गेलं तर तुम्ही हे खतं ड्रिपने देताय की ड्रिंचिंग देताय, पंपाने, कसं करताय? आता साधारण कसं आहे, पहिली आळवणी, मग ते ड्रीपनं देण्यापेक्षा आपलं पंपाने दिलेली कधी चांगली. म्हणजे प्रत्येक मुळाजवळ, कोंबाजवळ ते आपण आळवणी करतो. आणि बाकीची जी खतं आहेत म्हणजे तुम्ही ह्यांनी सांगितलं 0-60-20 असेल, 55-18 असेल, मग ते आम्ही ड्रिपनं देतो. पण आळवण्या साधारणतः पंपानंच करतो. अच्छा. आणि तणनाशक सर तुम्ही म्हणल्याप्रमाणे 15 दिवसात सुरुवातीला त्यानंतर आम्ही शक्यतो तणनाशक शक्यतो नाही अवॉर्डच करतो. सांगायची गोष्ट कशी आहे, आता हे आमच्यापेक्षा शेतीत आल्याच्या बाबतीत 2-3 वर्ष सिनियर आहेत. आता ह्यांचं कसं आहे की बेण्यासाठी प्लॉट उठतात. अच्छा. त्यामुळे हे जास्त करून नाहीत मग तणनाशक वापर. कसं आहे, आपण माल देतो, एखाद्या शेतकऱ्याच्या विश्वासाला जपायची किंवा त्याला पैशात आणायचा आहे, तर मग हे तणनाशक नाही मारत, भांगलून घेणं जरा चांगलं असं. सर आता तुम्ही तिघे पण 5-1 वर्ष झालं शेती करताय आल्याची.
आता तुम्हाला जर अंदाजे आपण जर विचारलं की आत्तापर्यंत उत्पादनाबद्दल जर आपण विचारलं शेतकऱ्यांसाठी, तर कसं तुम्ही उत्पादन एकरी कसं अपेक्षित आहे, किंवा कसं गुंठ्याला किती किलो काय कसं अपेक्षित आहे तुमचं, म्हणजे मागच्या वर्षी कसं होतं ना आत्ता किती अपेक्षित आहे असं मला विचारायचं. आता सुरुवात आम्ही केली थोड्या क्षेत्रानं, म्हणजे पहिल्या वर्षी फक्त 10 गुंठ लावलं, त्यानंतर 2-2 एकराचे टप्पे केले. म्हणजे मार्गदर्शन होतं सचिन सपकाळ नाना, म्हणजे डेअरिंग केलं. म्हणजे सुरुवात जरी 10 गुंठ्याने केली तर ते सुद्धा आपलं गुंठ्याला गाडी बियाण्यालाच गेला होता पहिला वर्ष प्लॉट. त्याच्यानंतर जवळजवळ 65 गुंठ चित्र धरलं. त्यामध्ये 65 गुंठ्याला आपण 72 गाड्या माल काढला. पण ते बियाण्यासाठीच केला मार्चमध्ये. म्हणजे ज्या काळात त्याच्यानंतर वजन कमी असतं. 2.5 एकर क्षेत्र लावलं. 2.5 एकर क्षेत्र त्यातलं मी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बियाणं नव्हतो काढणार, पण प्लॉट चांगला होता. लोकांची मागणी भरपूर आली की आम्हाला ह्यातलं बियाणं द्या. 30 गुंठ्यामध्ये 45 गाडी काढले. त्यानंतर प्लॉट होल्ड केला. राहिलेला म्हणजे 95 गुंठ होतं क्षेत्र टोटल, 65 गुंठ क्षेत्र राहिलं. 95 गुंठ जे क्षेत्र राहिलं त्याच्यामध्ये मला 115 गाडी माल गावला जुना नावा. म्हणजे ती क्वांटिटी, म्हणजे तरीसुद्धा आम्ही खोडव्याला दर त्यावेळेस बियाण्याला कमी होते 15,000, पण ज्या लोकांची रिक्वायरमेंट त्यांना आम्ही दिला माल. त्यानंतर राहिलेल्या प्लॉटला सुद्धा आम्ही खर्च थांबवला नाही. म्हणजे खांद्यावरती प्लॉट निरोगी ठेवणे, म्हणजे स्वच्छ ठेवणे, निरोगी ठेवणे, टेम्परेचर कमी झाल्यानंतर शेड्यूल चालू केले, खतं चालू केली, भरी चालू केल्या आणि हे नियोजन प्रॉपर ठेवलं. तो प्लॉट आम्ही मला वाटतं ऑगस्टमध्ये काढला गेला 2 वर्ष. 20,000 रुपये दर होता त्याला. 20,000 रुपयाने गेला. म्हणजे असं सगळे शेतकरी म्हणते यंदा फेल आहे, म्हणजे fail पण झालं. आम्ही थोडं होल्ड केलं. म्हणजे ऑगस्टमध्ये काढला, सांगायची गोष्ट दर पण संयम वाढले. महत्वाचा ह्यात. म्हणजे आपण त्यावेळेस त्यापासून म्हणजे 900 किलो ॲव्हरेज आपल्याला भेटलं आणि बियाण्याच्या वेळेस 700 किलो मार्चमध्ये. म्हणजे क्वांटिटी पण आपण चांगली मेंटेन केली असं विचार. सर आता याच्यामध्ये गेल्या वर्षी ह्यांना सुद्धा म्हणजे यंदा यांनी बियाणं दिलेलं आहे, ह्यांना सुद्धा चांगली क्वांटिटी मेंटेन. मला 17 गुंठ्यामध्ये 27 गाडी गावली, म्हणजे 750 प्लस गुंठ्याला माल बियाणे, गावला. सगळा प्लॉट सगळा बियाण्याला प्लॉट गेला. सर मला आता विचारायचं की हे बियाण्याला तुम्ही देताय आणि दुसरं आपण जे मार्केटमध्ये माल देतो, तर ह्यामध्ये रेटमध्ये काय डिफरन्स येतो? बियाण्याचं कसं असतं, मार्चमध्ये ज्यावेळी आपण बियाणं काढतो मग त्यावेळी 5,000चा डिफरन्स राहतो. ज्यावेळी बियाणं 20,000 चालू असेल त्यावेळी दोन्हीही 5,000 कमी असते. 5-6 हजाराचा डिफरन्स राहतो. पण त्या काळात जराशी वजन कमी असतं दोन्हीला. आणि ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये कसं डबल माल चालू होतो आणि मालाला वजन जास्त येतं. नवीन माल जो येतो तो पक्व होऊन येतो, त्यामुळे त्याला वजन जास्त गावतं. परिस्थितीप्रमाणे तुम्हाला ते घालावं लागतं. जसा दर असेल, तुमची इच्छाशक्ती जशी असेल तसं तुम्ही ते घालायचा निर्णय स्वतःचा असतो. म्हणजे त्या तुम्हाला कोणी फोर्स करत नाही की आता घालायलाच लागेल, नोव्हेंबरचा ऊस आहे तुम्ही नोव्हेंबरमध्ये तोडलाच पाहिजे असं नाही. मग आता तुम्ही तिघं पण बियाण्यालाच देताय जास्त करून की? बियाणे म्हणजे आतापर्यंत प्लॉट कसं झालं, आमचे इकडचं क्षेत्र जे आहे आल्यासाठी नवीन आहे, त्यामुळे प्लॉट लागण्याचं प्रमाण कमीच आहे. कमी म्हणण्यापेक्षा लागतच नाही. आणि आम्ही प्रिव्हेंटिव्ह, दुसरा विषय सांगायचा राहिला की आपलं भांडी फवारणीचा विषय. आम्ही प्रिव्हेंटिव्हमध्ये जी कामं करतो भांडी फवारणीची, बुरशीनाशक कीटकनाशक चांगल्यातलं जर घेतलं, आणि आता ही काही सगळी लोक करतात नाही करतात कल्पना नाही, पण आम्ही जेव्हापासून आलं करतोय, एक भांडीला स्प्रे घेतो एकरी 20 ते 25 पंप. ह्या भांडीला असा आडवा धरून मारतो, एकरी 20 ते 25 पंप. एक तुमचं 60-70 दिवसानंतर एक 7-8-9 भांडीचं प्रमाण झालं एका कुडीला, तर तो स्प्रे आम्ही चालू करतोय. 20 ते 25 दिवसाचा बॅकअप आम्हाला भेटतो. म्हणजे बिनधास्त की तो प्लॉट लागणार नाही. चांगलं बुरशीनाशक कीटकनाशक जर घेतलं. आमच्या काउंटरवरती सपकाळ साहेबांच्या शिव मायक्रोहायटेक थ्रू फक्त भागात बहुतेक आम्हीच करतो. म्हणजे त्यांच्या अंडरखाली जे शेतकरी आहेत त्यांना तेवढा तो बांडीचा स्प्रे दिला जातो आणि त्याचे रिझल्ट आम्हाला भेटलेले आहेत. बॅकअप राहतो त्याचा. 20 दिवस शांत झोपला नाही आपला प्लॉट लागत आणि लागतच नाही. म्हणजे कसं आहे, आमच्या आता 3rd-4th वर्ष आहे की लागत नाही प्लॉट. तर आता आपण ह्याचं पण घेतलं, तुम्ही किती उत्पादन मागच्या वेळेस घेतलेलं ते, तुम्हाला हायेस्ट आत्तापर्यंत जर आपण बघितलं रेट, तर हायेस्ट काय भेटला आत्तापर्यंतचा रेट? सरांना जास्त मिळाला भरपूर. ॲडव्हान्स आहे 3 वर्ष. बियाणं 2023 साली 23ची लागण 24ला काढला. त्यावेळी
65 गुंठे म्हणजे 72 गाडी 53,000 मी घातली. म्हणजे त्या वर्षी आपल्याला हायएस्ट रेट भेटला. त्याच्यानंतर यंदाच्या वर्षीसुद्धा दोन्हीला रेट लास्ट आत्ता 70-85 70पासून अगदी 85 बोलतायत सगळे, पण आपल्या सातारा भागामध्ये 70-75 सौदे झाले. पण आम्ही अपेक्षा 50ला म्हणलं तर बास, हे भरपूर आहे, ह्याच्यापेक्षा जास्त नको. 50ला आपलं ह्यांचं पण होतं, माझं पण होतं, ह्यांचं बियाण्याला चांगले पैसे आले यंदा. त्यामुळे म्हटलं आता अर्धा प्लॉट माझा पण बियाणा घातला होता आणि अर्धा प्लॉट राहिलेला 1.25 एकरातला 50,000 घातला. त्यामुळे 4-5 वर्ष आपण तोट्यात नाही, हे महत्त्वाचा भाग. आणि हे खूप महत्त्वाचं आहे आजकाल शेतकऱ्यांना, कारण अवकाळी पाऊस आला काही झालं तर शेतकऱ्यांचे खूप काही नियोजन फसतंय. तर त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की आपण जे काही करतो ते ॲटलिस्ट तोट्यात नाही जाते. बरोबर. आता सर मला शेवटचं विचारायचं होतं की तुमच्या तिघांचे एक्सपिरियन्स कसे आहेत, म्हणजे आता कारण खूप आपल्या आता सातारा भागात तर भरपूर आल्याचं चालू झालं, भरपूर लोक शेती करतायत आल्याची बऱ्यापैकी. मग तुम्ही आता एवढे वर्ष झालं करताय, तर तुमचे एक्सपिरियन्स थोडे सांगा. नाही, एक्सपिरियन्स म्हणण्यापेक्षा ह्या पीक करायला ज्यानं सुरुवात केली, दर सापडले 1-2 वर्ष सुरुवातीला, जरी नाही सापडले अगदी कमीत कमी 10,000 रुपये जरी दर सापडला गाडीवर आणि त्यांची क्वांटिटी 40-50 गाडीची मेंटेन झाली मार्चपर्यंत, तरी भांडवल काढून ऊसापेक्षा जास्त पैसे राहतात, हे बेनिफिट आहे. आणि ऊस 18 महिने वाट बघायला. सांगायचं उद्दिष्ट कसं, गेल्या वर्षी आम्ही दोघं होतो आणि दोघंच राहिलो म्हणजे गावात. तर आम्ही मार्च एप्रिल मेमध्ये 8,000 रुपये गाडी चालली होती. आमच्या दोघांची चर्चा झाली, यांच्या मामाने यांना मार्गदर्शन केलं की थांबा. म्हणजे तो मामांचा मोठा त्याच्यामध्ये मामा म्हणजे ते ॲक्च्युअली 10 एकर शेती करणार आहे, त्यांचं आपल्याला मोठं योगदान म्हणजे यांना सांगितलं, यांनी मला सांगितलं की थांबा. हे मला म्हणजे पाटील तुम्ही थांबा, गडबड करू नका. आमचं क्षेत्र अडचणीतच होतं, वाहनं अडकाअडकीची भानगडी भरपूर होत्या. थांबलो आम्ही. मार्च एप्रिलमध्ये आम्ही तो प्लॉट दाखवला, 8,000 रुपयानं खांदायला माणूस व्यापारी तयार झाला. त्यानंतर पाऊस आला, थांबलो. 8च्या 11वर सौदा पडला, 11चा 13वर, आणि शेवटी आम्ही 19,500 रुपयांनी सौदा मांडला आणि ऑगस्टमध्ये काढलं. अनुभव सांगायचं म्हणजे कसं की थांबलं ही पाहिजे आणि मार्गदर्शकच चांगला पाहिजे. ह्यात मार्गदर्शक पाहिजेच आणि मार्केटच्या हिशोबानुसार मार्गदर्शक चांगला पाहिजे. जसे आम्हाला मामा भेटले आमचे, आणि उत्पन्नाच्या दृष्टीनं सचिन सपकाळ नाना शेठ आमचे म्हणजे शिवम ॲग्रोटेक आयटीचे मालक, म्हणजे ते आम्ही नवीन असताना म्हणजे आम्ही 10 फोन केले तरी ते फोन रिसिव्ह करणे आणि आमचे कसले प्रश्न असले ते त्याला उत्तर देणे. काळ्या रात्री फोन करा, आणि हा मोठा विषय. आता तुम्ही त्यांचा सपोर्ट मोठा राहिला. 11-12 जरी फोन कराल, नाना असं असं होतंय. नवीन असताना मार्गदर्शनच चांगलं पाहिजे. आता तुम्ही अनुभव म्हणून विचारलं म्हणून सांगतो. 2 वर्ष मी स्वतः असा अनुभव आहे की माझं निमेटेडमध्ये प्लॉट अडकली होती. निमेटेडमध्ये अडकायचं म्हणजे प्लॉट 2 महिने इतका ग्रीपने यायचा की आणि निमेटेड व्हायचं आणि थांबायचं. मग त्यातूनही तुम्हाला शेतकऱ्याला बाहेर काढता आलं पाहिजे. त्याचं आर्थिक नियोजन हल्लं नाही पाहिजे, किंवा नियोजन करताना मार्गदर्शनाक अनुभव दुकानवाल्यांनी पण सांगितलं पाहिजे की तुम्हाला मी इथपर्यंत उत्पन्न काढून देईन. काही लोक मला गेल्या वर्षी म्हणायचे प्लॉट सोडून द्यावा लागेल, असं होईल तसं होईल. मार्गदर्शक चांगला असला तर अनुभव चांगलाच आहे. आणि सांगायला काय असं लाज वाटली नाही पाहिजे की आहे ते आहे. मार्गदर्शक हा चांगला पाहिजे. नाही, आम्हाला सुरुवातीपासून भेटलं की अगदी पाणी नियोजन सुद्धा की नाही आम्ही त्यांना विचारून करतो. म्हणजे मग कधी पाणी जास्त झालं की प्लॉट पिवळे पडणे, साधं प्रश्न, अगदी म्हणजे साधे प्रश्न. म्हणजे तो माणूसानं सुद्धा सांगताना बाबा किती वेळा फोन करतो असं नाही. आम्ही 5व्या मिनिटाला जरी फोन ठेवला आणि परत 5 मिनिटांनी केला तरी सांगायचं, रिसिव्ह होणार. आम्ही विचारलं ना आता नाना किती वेळ पाणी द्यायचं, तरी ते प्रश्न उत्तर देतात 1 तास चालू, 1 तास चालवा, 3 तास. आणि बद्दल टेम्परेचर वाढलं की मग त्यांनी स्वतःहून काउंटरवरती सांगतात की पाणी कमी करा, पाणी वाढवा. करायला सांगा सगळ्यांना. ते स्वतः नसतील. ते प्लॉट व्हिजिट ही महत्त्वाची. महिन्यात त्यांची एकदा प्लॉट व्हिजिट होती प्रत्येक महिन्याला. मग तुमची ऊस असू द्यात, आला असू द्यात, कुठली दुय्यम पिकं असू द्यात. मग 1 महिन्याच्या प्रमाणे आम्ही आपलं पेन चिठ्ठी घेऊन आणि मग ते शेड्यूल असेल काय असेल प्रत्येक महिन्याला मग ते त्याप्रमाणे चालत राहतं. म्हणजे आल्यामध्ये जर म्हणायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं की जर कोणी नवीन येत आहे तर अभ्यास करून आलेलं सगळ्यात महत्त्वाचं. किंवा हा येतोय त्यानं केलं. आता आम्ही यांच्याकडे बघून आलो किंवा ह्यांनी आम्हाला घेतलं, हे त्यावेळी म्हणले
की तुम्ही लावा मग आम्ही नाही, आमची म्हणजे परिस्थिती आम्हाला ते नव्हती, भीती म्हणले, वाटायची पिकाची. ऊस हे आलं 80 हे लोकांचे पीक आहे. आलं म्हणजे कसं हे म्हणायचे की तुम्ही लावा, एक गाडी तरी लावा. मग आम्ही पहिले डेअरिंग केलं, 2 गाड्या आता नेल्या गावामध्ये क्षेत्र इतकं वाढलेलं आमचं आलेच. ते गावामध्ये अक्षरशः 5 एकर क्षेत्र राहायचं. हो, आता 40-45 एकरावर अख्ख्या गेलं. गावामध्ये 4 ते 5 एकर क्षेत्र राहायचं. पण लोकांनी बघितलं म्हणजे खरंच आहे यामध्ये थोडी मेहनत आहे, थोडी म्हणण्यापेक्षा चांगली मेहनत आहे. प्रॉपर म्हणजे तुमचं लक्ष पाहिजे प्लॉटवरती. आत्ता गावामध्ये नाही म्हटलं तर 40-50 एकर क्षेत्र 50 एकर झालं. क्षेत्र म्हणजे 5 एकराचं 50 एकर झालं या 4 ते 5 वर्षांमध्ये. 5 वर्ष म्हणजे ती अनुकूलता पण आहे, पाणी मुबलक आहे, जमीन चांगली आहे. फक्त लोकांना कसं होतं ह्या पिकाची जास्त माहिती नव्हती आणि होती. भांडवली पीक असल्यामुळे लोक येत नव्हते. आता थोडं थोडं करत कोण आता अर्धा एकर येतो, 1 एकर येतो, 2 एकर येतो. म्हणजे जसं जसं कॅपॅसिटी वाढेल तसं तसं लोक फक्त कसं आहे की आपलं हे पीक तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की 72 तासात आपला DNA बदलतो. तुम्ही तुम्ही आज गेलाय 4 दिवसांनी जातो, 5 दिवसांनी बघतो असं नाही. हां, म्हणजे आपण तुम्ही 24 तासात एकदा तुमच्या रानाला टच करून आलं पाहिजे. तुम्ही काही न करता पण तुमच्या रानातून तुम्ही फिरून गेलं पाहिजे. मग किती पाऊस असू द्यात किंवा काय. मग जसं तुम्ही आता MIDC मध्ये 8 तास 12 तास काम करताय, तुम्हाला इथं 4 तास करायचं. आणि बरं ड्रिपनं सोडायचे, पंप फवारायचे, ते चालत राहतं. पण आता सर मला एक विचारायचं होतं, तुम्ही भांडवली पिके म्हणून म्हटलात, त्याच्यावरनं आठवलं की काय भांडवल आता एकरी जर आपण पकडला अंदाजे, तर काय अंदाजे भांडवल किती येतं तरी एखाद्या शेतकऱ्यांना जर सुरुवात करायची आहे तर काय अंदाजे येईल? भांडवल अगदी ठिबक सहित. मग ठिबक तुम्ही कुठल्या कंपनीचं करताय, ISI करताय, नॉन ISI करताय, तो एक मोठा विचार होतो. म्हणजे नॉन ISI केलं तर तुमचं 40,000 एकरी बजेट बसून जातं. ISI केलं तर 80,000 वगैरे, म्हणजे जसं तुमचं असेल क्षेत्र त्या हिशोबाने याचा किमान 80,000 पकडा. ते एक व्हेरिएशन राहतं. दुसरं बियाण्याचा दरावर डिपेंड राहतं, थोडं त्याच्यामध्ये व्हेरिएशन. कधी बियाणं तुम्हाला 15नं पण भेटेल, 20नं पण भेटेल, 30नं पण भेटेल, 50नं पण भेटेल. ते एक व्हेरिएशन थोडं येऊ शकतो आपण जे बोलतो त्यामध्ये. तरी ॲप्रॉक्सिमेटली ठिबक सहितचा खर्च, ठिबक शेणखत पण आलं त्यामध्ये. म्हणजे शेणखत तसं नाही पकडलं पाहिजे. शेणखत, ठिबक आणि बियाणे हे मोठी कॉस्ट गेली तर काउंटरचा खर्च समजा 1,00,000, 1,15,000, 1,50,000, 2,00,000 जसं प्रत्येकाचं जसं गरज असेल तसं करतात. बदलतं इथे. ॲप्रॉक्सिमेटली बियाणे आणि शेणखतासहित 4 एकरी 3.5 ते 4 लाख रुपये म्हणजे आत्ताच्या घडीला. म्हणजे कोणी कमी पण करत असेल, कोणी यामध्ये जास्त पण करत असेल, पण आम्हाला आलेला खर्च हा आहे. 3 ते 4 लाख दरम्यान. ह्याच्यामध्ये हे सगळी कॉस्टिंग पकडलेली आहे. शेणखत हा सगळं ट्रॅक्टरच्या भरी आल्या. आता ह्यामध्ये कसं आहे की कोण 2-2, 3-3 भरी घालतात. त्या भरीप्रमाणे ते सगळं आलं. लेबर अगदी मागणी मग ह्याच्यातून आता अपेक्षित आता 4 लाख आपण सरासरी पकडून चालू एकरी खर्च. एखाद्याचा वर खाली होऊ शकतो आता परिस्थितीनुसार त्यांच्या, किंवा मातीची कंडिशन असेल, फवारण्या कशा असतील त्याच्यानुसार. तर 4 लाख जरी आपण पकडला तरी उत्पादन जर आपण विचार केला तर उत्पादनाचं कसं काय गुंठ्याला गणित आहे? तुम्हाला एक गाडी तरी निघावी. म्हणजे कमीत कमी कमी जर तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे 10,000 रुपये 10,000 जरी भेटला तर तुमचं भांडवल काढून 4 जातं. लाख एकरी समजा रुपये 40 गाड्या तुमच्या मेंटेन झाल्या, एवढा खर्च केल्यानंतर 40 गाडी निघालीच पाहिजे. पाहिजे. म्हणजे त्याला आता प्लसच गेलं आमच्यातला- पाहिजे. आता आम्ही तिघ आहे किंवा आमच्या बरोबर काउंटर मधले जेवढे आहेत, मला वाटत नाही की बाबा ह्याच्या खाली कोण आहे, कोण आहे. म्हणजे गुंट्याला गाडीच्या खाली नाही कोण. म्हणजे हे प्लसच राहतं, Plus राहतं. कमी नाही राहत. 10,000 रुपये दर तर आम्ही तर ही घेतला मार्च पर्यंत झालं. एका आणि गाडीचा कसं किलो? हे किती किलो म्हणजे येतं? 500 किलो म्हणजे 500 किलोची एक गाडी. 5 क्विंटलची एक गाडी. मग चांगलं आहे. आणि हायएस्ट 750 जर तुम्ही काढलं नाही, चांगलं आहे. ओव्हरऑल सर खूप छान तुम्ही करतायत तिघं पण जण, आणि तुम्ही खूप छान माहिती पण दिली आज आम्हाला, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि जर शेतकऱ्यांना नक्कीच ह्याच्यातून काही अडचणी जरी आल्या तरी मला वाटतं हा व्हिडिओ बघून त्यांना काही गोष्टी समजतील हे तर आणि नक्कीच. नुसतं आणि आलंच नाही तर आम्ही आपल्या सगळ्या पिकांमध्ये हायेस्ट आहे. म्हणजे ऊस आम्ही 2.5-3 टनानं ऊस काढतो. अच्छा, म्हणजे प्रत्येक पीक घ्या. माझी वांगी होती, यांचा घेवडा होता, याचा ऊस आहे, सोयाबीन सोयाबीन होता. जे करेल ते प्रॉपर करायचं. शेतीमध्ये फक्त पीक नियोजन कुठलंही पद्धतशीर करा. पाहिजे. तुम्ही बारकाईने केलं तर तोटा म्हणजे शक्यतो निसर्ग थोडा कमी जास्त होईल, लहरीपणामुळे थोडंफार होऊ शकतं. पण शेती असा विषय आहे, म्हणजे आता आमचा 4-5 जणांचा ग्रुप आहे, आम्ही 2-3 आता इथं आहे, आणि आम्ही आमचे अनुभव शेअर करतो. बरोबर.
बाबा आज ह्यांच्या प्लॉटमध्ये काय चालू आहे, माझ्या प्लॉटमध्ये काय चालू आहे, ह्यांच्या प्लॉटमध्ये काय चालू आहे, बरं कुणाचं काय केलं पाहिजे, म्हणजे डिस्कशन आमचं संध्याकाळी चर्चा पाहिजे. एका ठिकाणी आल्यानंतर आम्ही आमचं चालू संध्याकाळी असतं. एका ठिकाणी बसतो की आज म्हणजे काय ही केलं, काळाची उद्या गरज काय आहे. करणार. अनुभव चर्चा एकटा पाहिजे. मी राहिलो, माझं ज्ञान आता आमचे मार्गदर्शक आम्ही ह्यांच्यापर्यंत नाही पोहोचवलं, ह्यांच्यापर्यंत नाही पोहोचवलं, तेव्हा आमचं असं म्हणजे थोडक्यात काय शेअरिंग केल्याशिवाय नाही होत. बरोबर आहे. अगदी आणि म्हणजे जरी शेतीचा समजा विषय- माझा स्पॉट झाला तरी सांगायची ताकद पाहिजे. माणूस ते लपून नाही ठेवलं पाहिजे की बाबा झाला तर झाला. झाला आणि होऊ शकतं. हा, होऊ हे शकतं. पण शेती आहे ती. बरोबर आहे, शेती आहे, काही गोष्टी होऊ शकतात, चर्चा त्याच्यातूनच जर आपण तुमच्या शिकतो. घडल्या तरच तुम्ही त्यात यश घेणार, एवढं मात्र नक्की. बरोबर आहे. आणि सर खरंच मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा तुमच्या तिघांचं. शेतकऱ्यांना खूप गोष्टी क्लिअर झाल्या असतील आणि किंवा जे नवीन लोक येणार आहेत त्यांना पण भरपूर गोष्टी समजल्या असतील. आणि मला शेतकऱ्यांनाही काही गोष्टी सांगायच्यात की खूप शेतकरी असं म्हणतात की ही शेती परवडत नाही, किंवा एका शेतकऱ्याचा जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो ना तेव्हा त्यांचे हे प्रश्न येतात की नाही तुम्ही काहीतरी वेगळंच दाखवताय ह्याच्यातून. पण आता आपण या व्हिडिओसाठी ना 3 शेतकरी आहेत आल्याचे आणि तिघांना पण खूप चांगले एक्सपिरियन्स आहेत. त्यामुळे जर कोणाला इंटरेस्ट असेल तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि ज्यांनी पाहिला त्यांना मनापासून धन्यवाद. आणि कुणाला जर शिवम ॲग्रोटेक यांचं मार्गदर्शन पाहिजे असेल त्यांचा पण नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही त्यांनाही कॉन्टॅक्ट करू शकता. सर खरंच धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवा, ज्यांना आले शेती करायची आहे त्यांच्यापर्यंतही पोचवा. आणि तुम्हाला असेच काही नवीन व्हिडिओ हवे असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सुचवा की तुम्हाला कुठल्या विषयावर किंवा कुठल्या पिकांवरती पुढचा व्हिडिओ हवा आहे. आम्ही नक्की प्रयत्न करू तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा. आणि अजून एक गोष्ट की मला सर्व शेतकऱ्यांना सांगायचे, शेतकरी हे बोलत असतात की काही गोष्टी फक्त व्हिडिओमध्ये मोठ्या करून सांगितल्या जातात आणि यामुळे शेतकरी फसतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक शेतकरी नाही तर 3 शेतकरी घेतलेत, त्या तिघांचे एक्सपिरियन्स आपण घेतलेत. 3 शेतकऱ्यांचे वेगवेगळे एक्सपिरियन्स असू शकतात, त्यांना उत्पादनही वेगवेगळं आलेलं असू शकतं, पण ते कुठल्या पद्धतीने करतात किंवा काय काळजी घेतात हे पण आपण जाणून घेतले आज. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी शिकण्यासाठी की आपण काय आपल्या काही आपण जर प्रयोग करत असेल किंवा काही आपण गोष्टी करत असू शेतामध्ये तर त्याच्यामध्ये कसा बदलाव आणला पाहिजे, काय वेगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून आपलं उत्पादन वाढेल. आणि आलं शेती करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, म्हणजे त्यांनाही समजेल की काय काळजी घ्यावी आणि काय केलं पाहिजे. किंवा जे कोणी आलं शेती करतात आणि त्यांना वेगळं काही प्रयोग करतात ते त्यांच्या शेतामध्ये, तर त्यांनी आम्हाला कमेंट करून नक्की सुचवा. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. भेटूया पुढील भागामध्ये.